नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी गणितामधील 2 नंबरचा चॅप्टर वास्तव संख्या यामधील सराव संच 2.1 सोडवणार आहोत। तर बघा, हा सराव संच सोडवत असतानाच तुम्हाला खंडित, दशांश रूप, अखंड आवर्ती, दशांश रूप इत्यादी गोष्टी माहिती होणार आहेत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा। तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांचे दशांश रूप कोणाचे खंडित आहेत आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप हे अखंड आवर्ती असेल ते लिहायचं आहे। तर बघा, पहिली संख्या दिलेली आहे परिमेय संख्या 13/5। तर सिंपली तुम्हाला या 5 ने 13ला भागायचं आहे आणि जे उत्तर येणार आहे ते अखंड स्वरूपात आहे, अखंड आवर्ती स्वरूपात आहे की खंडित स्वरूपात आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे। तर बघा, इथे डायरेक्ट मी 5 ने भाग देत आहे। सोप्या पद्धतीने भाग कसा द्यायचा आणि परिमेय संख्या ही तिचं दशांश रूप हे कोणत्या प्रकारचं आहे हे कसं ओळखायचं हे आपण इथं शिकूया। तर 5 ने भाग दिल्यानंतर बघा, 5 × 5, 5 × 2 = 10। तर इथे 3 शिल्लक राहिलेले आहेत। दशांश देऊया, 30 होतील। 5 × 6 = 30, म्हणजे 5 ने जर आपण 13ला भाग दिला तर उत्तर काय आलेलं आहे 2.6। 5 × 6 = 30। 30 नंतर आता इथं म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे। नंतर आणखी इथं नंबर आलेले नाहीत किंवा संख्या आलेली नाही आहे, म्हणजे 13ला 5 ने जर भाग दिला तर 2.6 इथपर्यंत पूर्ण भाग जातो। तर हे जे 2.6 आलेलं आहे तर हे काय आहे, खंडित रूप आहे। याला काय म्हणायचं, दशांश खंडित रूप। त्यानंतर दुसरी संख्या काय आहे बघा, दुसरी संख्या आहे 2/11। इथे देखील आपण सिंपली 11 ने 2ला भाग देऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल भाग कसा जातो ते। तर इथे जर आपण 11 ने डायरेक्ट 2ला भाग दिला तर तो 2ला भाग जात नाही, त्यामुळे आपण 0 घेऊया। 11 × 11 0 म्हणजे इथे किती होतील, 20 होतील। तर 11 × 1 = 11, 20ला आपण भाग दिलेला आहे। 11 × 1 = 11। त्यानंतर 8 शिल्लक येतील तर 80 होतील। 11 × 7 = 77, परत 3 शिल्लक राहिलेले आहेत, परत 30 होतील। तर 11च्या पाड्यामध्ये 22 आहेत। 11 × 2 = 22, 30 मधले 22 गेल्या, परत 8 शिल्लक राहतील, परत 80 होतील। मग 11 × 7 = 77, परत 3 राहतील तर 30 होतील। तर 11 × 2 = 22 झाले, तर परत 8 शिल्लक राहू लागलेत, परत 80 होतील, परत 11 × 7 = 77, परत 3 शिल्लक राहिले, परत 11 × 2 = 22चा भाग जाईल, परत 8 शिल्लक राहतील। म्हणजे बघा, तुमच्या लक्षात येईल की आपण जसं पुढे भाग देत आहोत तसं इथे पूर्ण भाग जातच नाहीये। तर इथे काय होत आहे, 7 आणि 2 ही संख्या काय होत राहिली, रिपीट होऊ लागली। बघा, 7 2 7 2 7 2, म्हणजे या उत्तरामध्ये 0.172 आणि 72 हे जे 2 अंक आहेत हे यांची सतत आवर्ती होत आहे, म्हणजेच हे दशांशाचं कोणतं रूप असणार आहे, अखंड आवर्ती रूप। तुम्ही किती जरी वेळा भाग दिला, असंख्य वेळा, तरी देखील पुढे 7 2 7 2चा भाग जात राहणार आहे। हे आहे अखंड आवर्ती रूप। आता बघा, पहिल्या उदाहरणामध्ये पूर्ण भाग बसलेला होता म्हणून त्याला आपण दशांशाचं खंडित रूप म्हटलेलं आहे, आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये पूर्ण भाग न जाता 7 आणि 2 हे अंक परत रिपीट परत पुन्हा येत आहेत, म्हणून या दशांशाला अखंड आवर्ती रूप म्हणायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण खंडित रूप आणि अखंड आवर्ती रूप शोधायचं आहे। त्यानंतर 3 नंबरचा जी संख्या आहे ती आहे 29/16। तर ही परिमेय संख्या अखंड आवर्ती रूप आहे। या परिमेय संख्येचं दशांश रूप का खंडित आहे हे आपण काढूया। 3 नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी इथे 16चा पाडा ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे। तर बघा, 16 ने आपल्याला 29ला भाग द्यायचा आहे। तर 16 × 1 = 16 हा भाग जातो, परंतु 29 मधून जर 16 गेले तर खाली किती राहतील, 16 गेले म्हणल्यावर हे 9 आणि हे 4, 9 10 11 आणि 12 खाली राहतील। तर इथं दशांश घेऊया, ते 12 जे राहिलेले आहेत ते 120 होतील। तर आता 16च्या पाड्यात 120 नाही आहेत, परंतु 112 आहेत। 16 7 112, सॉरी, इथे 16 ने आपण 29ला 16 × 1 = 16 भाग दिला तर इथं 13 शिल्लक राहतील, म्हणजे इथे किती होतील, 130 होतील। तर 16च्या पाड्यात 130 नाहीत, परंतु 128 आहेत। 16 8 128, म्हणजे 8चा भाग गेलेला आहे। आता 130 मधून 128चा भाग गेला, 2 शिल्लक राहिले, परत तिथे किती होतील, 20 होतील। तर 16 × 1 =
16चा भाग जाईल, तर 20मधून 16 गेले खाली राहिले 4 म्हणजे 40 होतील. तर 16च्या पाड्यात 32 आहेत, 16 दुने 32, 16 दुने 32चा भाग गेल्यानंतर 40मधून 32 गेले खाली राहतील 8 राहतील. तर 8 राहिल्यानंतर तिथे बघा 8 राहिले तर 80 होतील. तर 16 पंचे 80, 80 आहेत. म्हणजे बघा इथं आता पूर्ण भाग गेलेला आहे, पुढे शिल्लक नाही राहिलेली काहीच. त्यामुळं याचं उत्तर किती आलेलं आहे 1.812.5. म्हणजे 29 छेदस्थानी 16 ही परिमेय संख्या दशांश स्वरूपात कशी आलेली आहे 1.8125. आणि इथे पूर्ण भाग गेलेला आहे, त्यामुळे हे दशांशाचं कोणतं रूप आहे, खंडित रूप आहे, खंडित रूप आहे. अशा पद्धतीने 3 नंबरची परिमेय संख्या ही खंडित रूपाच्या दशांश रूपामध्ये आलेली आहे. तर बघा 4 नंबरची संख्या देखील अतिशय सोपी आहे सोडवायला. फक्त त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने 125चा पाडा लिहून घ्या, जेणेकरून तुमचा भागाकार चुकणार नाही. आता आपण 125ने डायरेक्ट या 17ला भाग द्यायचा आहे. 125ला भाग देत असताना आपण काय करायचं, इथे दशांश घ्यायचा आहे, 0 इथं होतील 170. तर 170 झाल्यानंतर आता 125 1 125चा 1चा भाग देऊया. 125 1 125. तर 170मधून जर आपण 125, तुम्हाला इथे लक्षात येण्यासाठी वाटलंच तर मी इथे लिहित देखील आहे 170 वजा 125, कारण आपण 125 1 125चा भाग दिलेला आहे. तर इथं वजाबाकी केल्यानंतर येतील 45. तर इथं 4 इथे 0 घेतला 450 होतील. त्यानंतर 125 त्रिक 375, म्हणजे इथे परत 3चा भाग जात आहे. 125 त्रिक 375 हे मायनस करूया याच्यातून. तर हे मायनस केल्यानंतर इथे येतील 85, परत 0 घेतला आपण. तर 125च्या पाड्यामध्ये 850 नाहीत, परंतु 750 आहेत. 125 आहे, 750चा भाग गेलेला आहे, 750चा. इथं जर वजाबाकी केली तर इथं सिंपली बघा 0 आणि हा 1, म्हणजे इथे 1000 होतील परत. तर 125च्या पाड्यामध्ये 1000 आहेत, 125 8 1000, म्हणजे इथं पूर्ण भाग गेलेला आहे. आता शेवटी 125 8 1000, म्हणजे उत्तर आलेलं आहे बघा 17 छेदस्थानी 125 ही संख्या आपण दशांश स्वरूपात 0.1368 या स्वरूपामध्ये लिहू शकतो. आणि इथे पूर्ण भाग गेलेला आहे, आणखी पुढं संख्या रिपीट झालेल्या नाही आहेत किंवा रिपीट होणार नाही आहेत. त्यामुळे याला दशांशाचं कुठलं रूप म्हणावं लागेल, तर याला खंडित रूप म्हणावं लागेल, दशांशाचं खंडित रूप. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, तो देखील अतिशय सोपा आहे. 5 नंबरची संख्या आहे परिमेय संख्या 11 छेदस्थानी 6. तर इथे आपण डायरेक्ट 6ने भाग द्यायचा आहे. 6 1 6, 6ने भाग दिल्यानंतर 1चा भाग गेल्यानंतर बघा इथं दशांश देऊया. 6चा भाग गेलेला आहे, हातचे 5 आलेले आहेत, 50 होतील. तर 6च्या पाड्यामध्ये 50 नाहीत, पण 6 8 48, 6 8 48, हातचे आले 2, 20 होतील. 6 2 12, 6 त्रिक 18, परत इथे 2 शिल्लक राहतील, परत 20 होतील. 6 त्रिक परत 18, परत 18ला भाग गेल्यानंतर परत 2 शिल्लक राहतात, 20 होतील. 6 त्रिक परत 18, परत 2 शिल्लक राहतात, परत 3चा भाग जातो, 6 त्रिक 18. म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल बघा, इथं आपण जी संख्या लिहिलेली आहे दशांश रूपामध्ये ती आलेली आहे 1.833333. आणि आणखी तुम्ही भाग देत राहिला तर 3 हा अनंत काळापर्यंत येतच राहणार आहे. म्हणजे दशांश रूप काय आहे याचं 1.83. तर यामधला जो 3 हा अंक आहे हा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे किंवा परत परत त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, आवर्ती झालेली आहे. त्यामुळे हे दशांशाचं कुठलं रूप आहे, अखंड आवर्ती रूप आहे, अखंड आवर्ती रूप आहे. कारण यामध्ये 3 हा अंक काय झालेला आहे, आवर्ती झालेला आहे. त्या 3 अंकाची आवर्ती झालेली आहे, तो रिपीट आलेला आहे. अशा पद्धतीने बघा इथे तुम्ही जे 5 उदाहरणे सोडवलेत यामध्ये प्रश्न हा पहिली संख्या, त्यानंतर तिसरी संख्या आणि ही चौथी संख्या ह्या खंडित रूप आहेत दशांशाचं, आणि दुसरी आणि 5वी संख्या हे अखंड आवर्ती रूप आहे दशांशाचं. हे तुमच्या लक्षात येईल की यामध्ये काय झालेले ते अंक रिपीट पुढे येणार आहेत, त्यांची आवर्ती झालेली आहे, म्हणून हे अखंड आवर्ती रूप आहे. आणि या संख्यामध्ये हे इथे भाग देणं बंद झालेलं आहे, पूर्ण भाग झालेला आहे, म्हणून हे खंडित रूप आहे. आता यानंतर आपण यामधील प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. तर या सराव संचातील प्रश्न क्रमांक 2 आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेच बघत आहोत. त्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल, आणि प्लेलिस्टमध्ये एकाच ठिकाणी तुमच्या इयत्ताच्या सर्व सराव संच बघा आणि सोडवा.